हेलो स्टूडेंट्स, आप सभी को मेरा प्रणाम। प्रोफेसर की क्लास में आप सभी का स्वागत है। स्टूडेंट्स, आज स्पेशली एसएसएलसी बच्चों के लिए, जिन बच्चों की थर्ड लैंग्वेज हिंदी है और थर्ड लैंग्वेज हिंदी की पहली कविता है मातृभूमि, यानी लैंड ऑफ इंडिया और मदर्स लैंड भी क्या कहते हैं। ये कविता लेकर आपके सामने हाजिर हो चुका हूँ। स्टूडेंट्स, जो भी एसएसएलसी के बच्चे स्टूडेंट है, अगर सब्सक्राइब नहीं कर लिया है तो सब्सक्राइब कर लीजिए और आप मुझे फॉलो करिए और अच्छे अच्छे वीडियो बनाकर आप तक पहुंचाने का काम शुरू किया हूं। ये पहली कविता है और इस कविता को सरल रूप में आपको समझाऊंगा और इसका व्याख्यान भी करूंगा। स्टूडेंट्स, ಇದು ಎಸ್ ಎಸ್ ಎಲ್ ಸಿ ಮಕ್ಕಳೇ ಯಾರ್ಯಾರು ಎಸ್ ಎಸ್ ಎಲ್ ಸಿ ಇದ್ದೀರಾ, ಸೊ ಯಾರ್ದು ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಥರ್ಡ್ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಹಿಂದಿ ಇದೆ ಅಂಥ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಇದು ಫಸ್ಟ್ ಪೋಯಮ್ ಇದೆ, ಮಾತೃಭೂಮಿ, ಮದರ್ಸ್ ಲ್ಯಾಂಡ್ ಆರ್ ಲ್ಯಾಂಡ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ. ಸೊ ಈ ಕವಿತೆ ತುಂಬ ಸರಳವಾಗಿದೆ. ಈ ಕವಿತೆಯನ್ನು ನಾನು ವಿವರಣೆ ಮಾಡ್ತೀನಿ ಕನ್ನಡದಲ್ಲೂ ಮತ್ತು ಹಿಂದಿಯಲ್ಲೂ. ತುಂಬ ಈಸಿಯಾಗಿದೆ, ನೀವು ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿ. ಹಾಗೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿ ನನ್ನನ್ನು ಫಾಲೋ ಮಾಡ್ತಾಯಿರಿ. ಒಳ್ಳೆ ವಿಡಿಯೋ ಮಾಡಿ ನಿಮ್ಮ ತನಕ ಕಳಿಸ್ತೀನಿ, ಅಪ್ಲೋಡ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಬನ್ನಿ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, ಸ್ಪೆಷಲಾಗಿ ಎಸ್ ಎಸ್ ಎಲ್ ಸಿ ಮಕ್ಕಳು ನಿಮಗೆ ಈ ಪೋಯಮು. ಸೊ ಇದು ಫಸ್ಟ್ ವಿಡಿಯೋ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀನಿ. ಈ ವಿಡಿಯೋ ನಿಮ್ಮೆಲ್ರಿಗೂ ಡೆಡಿಕೇಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಜನ ಎಸ್ ಎಸ್ ಎಲ್ ಸಿ ಓದ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಎಷ್ಟು ಜನ ಎಸ್ ಎಸ್ ಎಲ್ ಸಿ ಮಕ್ಕಳಿದ್ದೀರಾ, ಸೊ ಎಲ್ರಿಗೂ ಇದು ಅರ್ಪಣೆ, ಇದನ್ನು ನಿಮ್ಮನ್ನು ಅರ್ಪಿಸ್ತೇನೆ. ಸೊ ಇದು ಫಸ್ಟ್ ಪೋಯಮು, ಇದು ನನ್ನ ಫಸ್ಟ್ ವಿಡಿಯೋ एस एस एल सी मಕ್ಕಳಿಗೆ. सो आइए स्टूडेंट्स, ये कविता पढ़ने से पहले इस कविता का जो आशय है, आशय ने इंटेंट कहते हैं. सो इंटेंट अगर पढ़ लेंगे तो कविता समझ में आ जाएगी. स्टूडेंट्स, निಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಅಥವಾ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನನಗೆ ಗೊತ್ತಿದೇನೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಬಟ್ ಇಲ್ಲಿ ಏನಂದರೆ, ಯಾವುದೇ ಒಂದು ಕವಿತೆ ಪಾಠ ಓದಬೇಕಂದ್ರೆ ಅದು ಪಾಠದ ಆಶಯ ಏನಿರುತ್ತೆ, ಆಶಯ ಮುಂಚೆ ಓದ್ಕೊಂಡ್ರೆ ನಮಗೆ ಈಸಿಯಾಗಿ ಅದು ಪಾಠ ಮತ್ತು ಕವಿತೆ ಎಲ್ಲವನ್ನು ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ. सो फर्स्ट यहाँ पर आपको इंटेंट पढ़कर समझाऊंगा और आसानी के साथ ये कविता समझ में आ जाएगी. सो आइए स्टूडेंट्स, अगर आपके पास किताब है तो किताब ओपन करके देख लीजिए और किस तरह से ये इस कविता को पढ़ाया जाता है या हम ध्यान से क्या सुन सकते हैं. आइए, इस कविता के द्वारा कवि मातृभूमि की विशेषता का परिचय देते हुए छात्रों के मन में देश प्रेम का भाव जगाना चाहते हैं. सो इस मातृभूमि कविता के जो कवि है भगवती चरण वर्मा, इस कविता के माध्यम से या इस कविता के द्वारा मातृभूमि की जो विशेषता है, यानी स्पेशलिटी ऑफ आवर लैंड या मदर्स लैंड, तो इस स्पेशलिटी के बारे में कवि छात्रों को या छात्रों के मन में जो हमारी धरती माँ है, इस धरती माँ के प्रति देश प्रेम या हमारे दिल में क्या, हमारे देश के बारे में क्या प्रेम आना चाहिए और उस प्रेम को जगाने के लिए ये कविता आपके लिए रखे और जगाने के लिए कवि भगवती चरण वर्मा प्रयास करते हैं. स्टूडेंट, ಈ ಆಶಯ ಏನಿದೆ ಅಂದರೆ, ವಿಷಯ ವಸ್ತು ಏನಿದೆ ಅಂದರೆ, ಕವಿ ಭಗವತಿ ಚರಣ್ ವರ್ಮಾ ಈ ಕವಿತೆ ಮುಖಾಂತರ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಏನು ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ, ಈ ನಮ್ಮ ಮದರ್ ಲ್ಯಾಂಡ್ ಏನಿದೆ, ನಮ್ಮ ದೇಶ ಏನಿದೆ, ಭಾರತ ದೇಶ, ಈ ಭಾರತ ದೇಶದ ಸ್ಪೆಷಾಲಿಟಿ ಏನು, ವಿಶೇಷತೆ ಏನು, ಆ ವಿಶೇಷತೆ ಬಗ್ಗೆ ಪರಿಚಯ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾರೆ. ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ದೇಶದ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮ ಹಾರ್ಟಲ್ಲಿ, ನಮ್ಮ ಹೃದಯದಲ್ಲಿ ದೇಶ ಪ್ರೇಮ ಇರಬೇಕು. ಆ ದೇಶ ಪ್ರೇಮ ಬಗ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಕವಿ ನಮ್ಮನ್ನು ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. सो देश प्रेम जो रहता है, उस प्रेम के बारे में या हमारे दिल में क्या, उस प्रेम को जगाने के लिए प्रयास करते हैं. ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಹಾರ್ಟಲ್ಲಿ ದೇಶದ ಬಗ್ಗೆ ಪ್ರೀತಿ ಇರಬೇಕು, ದೇಶದ ಬಗ್ಗೆ ಪ್ರೇಮ ಇರಬೇಕು. ಎಷ್ಟೊಂದು ಜನರಲ್ಲಿ ದೇಶದ ಬಗ್ಗೆ ಪ್ರೀತಿನೇ ಇರಲ್ಲ.
ಆಮೇಲೆ ನಾವು ಅಂತ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು ಸ್ಟೂಡೆಂಟ್, ದೇಶ ಇದ್ದರೆ ನಾವು, ಸೊ ನಮ್ಮ ತಾಯಿ ನಮ್ಮ ಭಾರत माते ಚೆನ್ನಾಗಿದ್ದರೆ ನಾವು ಕೂಡ ಚೆನ್ನಾಗಿ ಇರ್ತೀವಿ. सो यहाँ पर विद्यार्थियों के दिल में देश प्रेम जगाने के लिए ये कविता आपके लिए रखें. तो आइए स्टूडेंट्स कविता पढ़कर समझाओ. बन्नी स्टूडेंट्स इवाग कविते ओद्बिಟ್ಟು एक्सप्लेन ಮಾಡ್ತೀನಿ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಮತ್ತು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ. मातृभू शत शत बार प्रणाम, अमरों की जननी तुमको शत शत बार प्रणाम. यहाँ पर कवि कहते हैं, हे माँ आपको 100 बार यानी शत शत यानी 100 टाइम्स 100 बार तुम्हें प्रणाम करता हूँ, क्योंकि तुम अमरों की जननी हो. कहीं अमर लोगों को क्या जन्म दी है, तो उन संतानों की माँ है, और इसलिए तुमको मैं 100 बार बार मैं तुम्हें प्रणाम करता हूँ. सो यहाँ पर भारत माँ को ये कवि क्या कहते हैं, हे माँ तुम्हें 100 बार मेरा प्रणाम, बार मैं आपको प्रणाम करता हूँ, क्योंकि आपने अमरों को जन्म दिया, अमरों की जननी हो, और तुम्हें शत शत बार प्रणाम करता हूँ. सो कवि ಇಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ, ಹೇ ಭೂ ಮಾತೆ ನಿನಗೆ 100 ಬಾರಿ ನಾನು ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತೀನಿ, ಪ್ರಣಾಮ ಮಾಡ್ತೀನಿ. ಯಾಕೆಂದರೆ ಎಷ್ಟೊಂದು ಅಮರ ಆಗಿರುವ ಜನಗಳಿಗೆ ನೀನು ಜನ್ಮದಾತೆ, ಜನ್ಮ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ತಾಯಿ. ಅಮರನೇ ಯಾರಿಗೆ ಯಾರ್ದು ಮೃತ್ಯು ಆಗಲ್ವೋ ಅವರು ಅಮರ. ಅಮರ ಅಂದರೆ ಸತ್ತು ಹೋಗ್ತಾರೆ, ಅವ್ರ ಬಾಡಿ ಸತ್ತು ಹೋಗುತ್ತೆ, ಬಟ್ ಅವ್ರ ಹೆಸರು ಇರುತ್ತಲ್ಲ, ದೋಸ್ ಆರು ಅಮರ್ ಪೀಪಲ್, ಅವರು ಅಮರ ಆಗಿರ್ತಾರೆ. ಅಂತ ಅಮರ ಜನರಿಗೆ ನೀನು ಜನ್ಮ ಕೊಟ್ಟ ದಾತೆ, ನೀನು ಜನ್ಮ ಕೊಟ್ಟ ತಾಯಿ, ಅದರ ಸಲುವಾಗಿ ನೀನು ಜನನಿ ಇದೆಯಾ, ನಿನಗೆ 100 ಬಾರಿ ನಾನು ಪ್ರಣಾಮ ಮಾಡ್ತೀನಿ, ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತೀನಿ. सो यहाँ पर ये कवि कहने लगते हैं, हे माँ तुम्हें बार बार 100 बार प्रणाम करता हूँ. नेक्स्ट देखिए, मातृभू शत बार प्रणाम, तेरे उर में शाहिद गांधी बुद्ध और राम, मातृभू शत बार प्रणाम. इन्हें माँ से कवि कहने लगते हैं, हे माँ तेरे उर में, तेरे दिल में, तेरे हृदय में जो शाहिद हो चुके हैं, शाहिद है ना सोए हुए जो लोग हैं, कौन कौन सोए हैं, तेरे उर में, तेरे हृदय में कौन कौन सोए हैं, महात्मा गांधी सोए हैं, महात्मा बुद्ध, भगवान बुद्ध सोए हैं, और भगवान राम सोए हैं. इसलिए हे माँ तुम्हें 100 बार मैं प्रणाम करता हूं. तो कवि देश के बाहर में जो प्रेम है या जो मोहब्बत है, उस मोहब्बत को यहाँ पर दर्शाते हैं, और बार बार माँ को कहने लगता है, हे माँ तेरे हृदय में कहा ये गांधी बुद्ध और राम सोए हुए हैं, और इसलिए तुम्हें 100 बार मैं प्रणाम करता हूँ. ಅಲ್ಲಿ ಕವಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಹೇ ಭೂ ಮಾತೆ ನಿನಗೆ 100 ಸಾರಿ ನಾನು ಪ್ರಣಾಮ ಮಾಡ್ತೀನಿ, ನಮಸ್ಕಾರ ಹೇಳ್ತೀನಿ. ಯಾಕಂದರೆ ನಿನ್ನ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಇಂಥ ಮಹಾನುಭಾವರು ನಿನ್ನ ಹಾರ್ಟಲ್ಲಿ, ನಿನ್ನ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಮಲಗಿದ್ದಾರೆ. ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿ, ಭಗವಾನ್ ಬುದ್ಧ, ಭಗವಾನ್ ರಾಮ, ಇವರೆಲ್ಲ ನಿನ್ನ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ, ನಿನ್ನ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಮಲಗಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಹೇ ಭೂ ಮಾತೆ ನಿನಗೆ 100 ಸಾರಿ ನಾನು ಪ್ರಣಾಮ ಮಾಡ್ತೀನಿ. 100 बार 100 बार तुम्हें प्रणाम करता हूँ, क्योंकि तुम्हारे दिल में क्या इतने महान व्यक्ति या महापुरुष लोग क्या सोए हुए हैं, और इसलिए तुम्हें मेरी ओर से 100 बार प्रणाम. नेक्स्ट सेकंड वन देखिए, हरे भरे है खेत सुहाने, फल फूलों से युक्त वन उपवन, तेरे अंदर भरा हुआ है खनिजों का कितना व्यापक धन. हरे भरे है खेत सुहाने, फल फूलों से युक्त वन उपवन. हे माँ जो खेत है वो खेत हरे भरे खेत है, और हरे भरे खेत सुंदर दिखाई दे रहे हैं, और फल फूलों से युक्त वन उपवन बहुत ही क्या सुंदर लगने लगे. वहाँ पर फॉरेस्ट भी बहुत ही सुंदर लगने लगा है, और जो गार्डन है उपवन है वो भी बहुत ही सुंदर का लगने लगा है, और तेरे अंदर भरा हुआ
खनिजों का कितना व्यापक धन है, यानी मिनरल्स का जो संपत्ति है, जो खजाना, वो खजाना तेरे अंदर क्या भरा हुआ व्यापक धन है। हे माँ, तुम्हें शत शत बार प्रणाम करता हूं। हे ಭೂ ಮಾತೆ, ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಹೊಲಗಳು ಅಂದರೆ ಗದ್ದೆ ತೋಟಗಳು ತುಂಬ ಹಸಿರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹೊಲ ಗದ್ದೆಗಳು, ಆಮೇಲೆ ನೋಡಲಿಕ್ಕೆ ತುಂಬ ಸುಂದರವಾಗಿದೆ. ಎಲ್ಲ ಹೊಲ ಗದ್ದೆಗಳಲ್ಲೂ, ತೋಟದಲ್ಲಿ, ಗಾರ್ಡನ್ನಲ್ಲಿ, ಫಾರೆಸ್ಟ್ನಲ್ಲಿ ಈ ಹೂಗಳನ್ನು ಬಿಟ್ಟಿವೆ, ಹೂ ಮತ್ತು ಹಂಪಲುಗಳನ್ನು ಬಿಟ್ಟಿವೆ. ಆಮೇಲೆ ಈ ಕವಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಹೇ ಮಾತೆ, ನಿನ್ನ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಅಥವಾ तेरी जो गोदी है उस गोदी में ಖನಿಜೋं को ವ್ಯಾಪಕ ಧನ್ है, ಅಂದರೆ ಮಿನರಲ್ಸ್ ಏನು ಸಂಪತ್ತಿದೆ ಆ ಸಂಪತ್ತೆಲ್ಲ ನಿನ್ನಲ್ಲಿ ಅಡಗಿದೆ. ಹೇ ಮಾತೆ, ಅದರ ಸಲುವಾಗಿ ನಾನು 100 ಸಾರಿ ನಿನ್ನನ್ನು ಪ್ರಣಾಮ ಮಾಡ್ತೀನಿ. तो खनिजों का क्या धन आपके पास क्या व्यापक है, जो मिनरल्स के जो संपत्ति है वो संपत्ति तुम्हारे अंदर भरा हुआ है. ಹೇ ಮಾತೆ, ನಿನ್ನಲ್ಲಿ ಈ ಮಿನರಲ್ಸ್ ಸಂಪತ್ತು ಏನಿದೆ ಅದು ಎಲ್ಲ ಸಂಪತ್ತನ್ನು ನಿನ್ನಲ್ಲೇ ಅಡಗಿದೆ. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ನಿನಗೆ 100 ಸಾರಿ ನಾನು ಪ್ರಣಾಮ ಮಾಡುತ್ತೇನೆ. मुक्त हस्त तू बांट रही है, सुख संपत्ति धन धाम, मातृभू शत शत बार प्रणाम. हे माँ, तूने अपने मुक्त हाथ से सब कुछ तू बांट रही है, धन को, संपत्ति को, सुख को. तू निरंतर क्या संपत्ति को भी बांट रही है. हे माँ, इसीलिए तुम्हें 100 बार मैं प्रणाम करता हूँ. हे ಭಾರತ್ ಮಾತೆ, ನೀನು ನಿನ್ನ ಕೈಯಿಂದ, ಮುಕ್ತ ಹಸ್ತದಿಂದ, ಅಂದರೆ ನಿನ್ನ ಕೈ ಹೇಗಿದೆ ಅಂದರೆ ಫ್ರೀ ಇದೆ, ನಿನ್ನ ಫ್ರೀ ಕೈಯಿಂದ ಎಲ್ಲ ಜನರುಗಳಿಗೆ ಸುಖ, ಸಂಪತ್ತು ಎಲ್ಲವನ್ನು ನೀನು ಹಂಚ್ತಾ ಇದ್ದೀಯ. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ನಿನಗೆ ನಾನು 100 ಸಾರಿ ನಾನು ಪ್ರಣಾಮ ಮಾಡ್ತೀನಿ, ನಮಸ್ಕಾರ ಹೇಳ್ತೀನಿ. ಕ್ಯೋಂಕಿ ತುಮ್ अपने मुक्त हस्त से, फ्री हैंड से तुम सुख को बांट रही हो और संपत्ति को बांट रही हो, इसीलिए मैं तुम्हें 100 बार प्रणाम करता हूँ. तो स्टूडेंट्स, ಭಾರತ್ ಮಾತೆಗೆ ಕವಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ನಿನಗೆ 100 ಸಾರಿ ನಾನು ಪ್ರಣಾಮ ಮಾಡ್ತೀನಿ. ಯಾಕೆಂದರೆ ನೀನು ನಿನ್ನ ಕೈಯಿಂದನೇ ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ ಸುಖ, ಸಂಪತ್ತು, ಧನ, ಧಾನ್ಯ ಎಲ್ಲವನ್ನು ಹಂಚ್ತಾ ಇದ್ದೀಯ. ಹಾಗಾಗಿ ನಿನಗೆ 100 ಸಾರಿ ನಾನು ಪ್ರಣಾಮ ಹೇಳುತ್ತೇನೆ. लास्ट वन देखिए स्टूडेंट, एक हाथ में न्याय पताका, ज्ञान दीप दूसरे हाथ में, जग का रूप बदल दे हे माँ. इन्हें कवि कहने लगते हैं, हे माँ, तेरे एक हाथ में न्याय पताका है और दूसरे हाथ में क्या है, ज्ञान दीप है, और तू ही इस जग का जो रूप है इस रूप को बदल दे. तो कवि प्रार्थना करने लगते हैं माँ से, हे माँ, एक हाथ में न्याय पताका है और दूसरे हाथ में ज्ञान दीप है, और इसीलिए तू इस दुनिया का जो रूप है, जो स्ट्रक्चर है, उस रूप को बदल दे, दुनिया को बदल दे. यानी स्टूडेंट्स, ಇಲ್ಲಿ ಕವಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಹೇ ಭಾರತ ಮಾತೆ, ಹೇ ಭೂ ಮಾತೆ, ನಿನ್ನ ಒಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಜಸ್ಟಿಸ್ ಫ್ಲಾಗ್ ಇದೆ, ಏನೇ ನ್ಯಾಯ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಆ ಜೆಂಡ ಇದೆ, ಅದು ಫ್ಲಾಗ್ ಇದೆ, ಧ್ವಜ ಇದೆ. ಆಮೇಲೆ ಇನ್ನೊಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಜ್ಞಾನ ದೀಪ ಇದೆ. ಸೊ ನಿಂದು 2 ಕೈಯಲ್ಲಿ, ಒಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಜಸ್ಟಿಸ್ ಫ್ಲಾಗ್ ಇದೆ, ಇನ್ನೊಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಜ್ಞಾನದ ದೀಪ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ನಿನ್ನ ಹತ್ರ ಒಂದು ಶಕ್ತಿ ಇದೆ. ಆ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಯೂಸ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ನೀನು ಈ ಜಗತ್ತಿನ ಆಕಾರ ಏನಿದೆ, ಜಗತ್ತಿನ ರೂಪ ಏನಿದೆ, ಈ ರೂಪವನ್ನೇ ನೀನು ಬದಲಿಸಿಬಿಡು. सो इस दुनिया का जो रूप है उस रूप को बदलने की बात कहते हैं कौन, कवि. हे माँ, तो इस दुनिया का रूप बदल दे. ಅಂದರೆ ಭೂಮಾತೆಗೆ ಭಾರತ್ ಮಾತೆಗೆ ಕವಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಹೇ ತಾಯಿ, ನೀನು ಈ ಜಗತ್ತಿನ ರೂಪ ಏನಿದೆ ಈ ರೂಪವನ್ನೇ ನೀನು ಬದಲಾಯಿಸಿ ಬಿಡು ಅಂತ ಕವಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮುಂದೆ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ನೋಡಿ, जग का रूप बदल दे हे माँ, कोटि कोटि हम आज साथ में गूंज उठे जय हिंद का नाद. हे माँ, आज हम कोटि कोटि तेरे साथ है और हम स्लोगन क्या लगा रहे हैं, जयनाद गूंज रहा है, जय हिंद का नारा गूंज रहा है.
और आज हम ಕೋಟಿ ಕೋಟಿ तुम्हारे साथ है. ಏನೇ ಕವಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಹೇ ತಾಯಿ ನಾವು ಏನು ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ಪಾಪ್ಯುಲೇಷನ್ ಎಷ್ಟಿದೆ? 140 crore 45 crore ಇದೆ ಇಂಡಿಯನ್ಸ್ದು. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಕವಿ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಹೇ ತಾಯಿ ನಿನ್ನ ಜೊತೆ ನಾವಿದ್ದೀವಿ, 140-45 crore ಜನ ನಾವಿದ್ದೀವಿ. ಎಲ್ಲ ಕಡೆ ಈ ಎಕೋ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಸೌಂಡ್ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇದೆ. ಯಾವ ಸೌಂಡ್ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇದೆ ಅಂದರೆ ಎಲ್ಲ ಜನರು ಜೈ ಹಿಂದ್ ಅಂತ ಸ್ಲೋಗನ್ ಕೂಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ನಾರೆಬಾಜಿ ಕ್ಯಾ ಕರ್ ರಹೆ हैं. जयनाथ से सकल नगर और ग्राम में मातृभू ಶತ್ ಬಾರ್ ಪ್ರಣಾಮ್. ಹೇ ತಾಯಿ, ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಾಗಲಿ ಟೌನ್ದಲ್ಲಾಗಲಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಈ ಸ್ಲೋಗನ್ ಆವಾಜ್ ಏನಿದೆ, ವಾಯ್ಸ್ ಏನಿದೆ, ಅದು ಎಲ್ಲ ನಮಗೆ ಎಕೋ ಆಗಿ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ಹೇ ಭೂ ಮಾತೆ, ನಿನಗೆ 100 ಸಾರಿ ನಾನು ಪ್ರಣಾಮ ಮಾಡ್ತೇನೆ. सो हर जगह पर, गांव में हो, कस्बे में हो, टाउन में हो, हर जगह पर जय हिंद का नाद गूंज रहा है. इसलिए हे माँ, हे मातृभूमि, तुम्हें 100 बार मैं प्रणाम करता हूँ. सो ಕವಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ನಿನಗೆ 100 ಬಾರಿ ನಾನು ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತೀನಿ, ಪ್ರಣಾಮ ಹೇಳ್ತೀನಿ. ಹೇ ತಾಯಿ, ನೀನು ಈ ಥರ ಇದ್ಯಾ. तो यहाँ पर जो देश की विशेषता है या स्पेशलिटी जो है हमारे देश का, और उस देश के बारे में क्या कवि सही ढंग से क्या लिखे. तो स्टूडेंट्स, ये कविता यहीं पर समाप्त होती है और नेक्स्ट टाइम और एक लेसन या पोएम लेकर आपके सामने हाजिर हो जाऊंगा. तब तक के लिए मुझे इजाज़त दीजिए. थैंक यू. जय हिंद, जय कर्नाटक. स्टूडेंट, ಇನ್ನೊಂದು ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಭೇಟಿ ಆಗೋಣ. ಚೆನ್ನಾಗಿ ವಾಚ್ ಮಾಡಿ, ಚೆನ್ನಾಗಿ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿ. ಏನಾದರೂ ಡೌಟ್ಸ್ ಇದ್ದರೆ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ತಿಳಿಸಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. SSLC ಮಕ್ಕಳೇ, ನಿಮಗೆ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.